तो नाही टाईप करत बरोबर. अक्षय सर माईक बंद आहे सांगतात. अक्षय सर हो, अक्षय सर माईक बंद आहे सांगतात. ऑडिओ चेक, प्रतीक ऑडिओ चेक. तर आपण पाहतोय आता महत्त्वाची अपडेट समोर येते. वाल्मिक कराड यांची आई आंदोलनासाठी बसलेली होती आणि त्यांची तब्येत खराब झाल्याची देखील अपडेट समोर येते. त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर आपण पाहतोय आता वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला आहे. 302 चा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करा असं सांगण्यात येत होतं. हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता. तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील. तुमच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबाने हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एस आय टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते. आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एस आय टीने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही. परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे सांग. तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती. पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे. काल शासन निर्णय जारी झाला. आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. परत ते बोलायला संजय राऊत आज बोलतात मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत. तर कायद्याच्या कचाट्यात जो येईल त्याच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. गेल्या महिनाभरापासून आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे. त्यांनी देखील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. तर या संदर्भात मकोका नेमकं कुठल्या गुन्ह्याअंतर्गत लावण्यात आलेला आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. अशी देखील प्रतिक्रिया अशी देखील माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. तर आपण पाहतोय वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. कायद्यापुढे कुणीही मोठा नाही असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये जे जे गुन्हेगार असतील जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. कायद्याच्या कचाट्यात जो येईल त्याला सोडलं जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट. आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याची सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढे 14 दिवस 28 तारखेपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलीस कोठडीमध्ये असताना काय तपास केला असा प्रश्न देखील सरकारी वकिलांना वाल्मिक कराडच्या वकिलांनी विचारला होता. त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही असं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कोठडी फेटाळण्यात आली आहे आणि न्यायालयीन कोठडी देऊन आता या न्यायालयीन कोठडीमधून नेमकं काय समोर येत आहे, कशी चौकशी केली जाते, कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जात आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
तर गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे। आज एक नवीन अपडेटनुसार वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी देखील आंदोलन केल्याचं आपण पाहिलं। एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक एकवटलेले आहेत, संतप्त झालेले आहेत, तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय देखील आपल्याला न्याय मिळावा म्हणून लढतायत। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी, कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणि मकोका दाखल झाल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर वाल्मिक कराड याला राजकीय हेतूने अडकवण्यात येत आहे असं कराड समर्थकांचं म्हणणं आहे। सकाळपासूनच त्यांनी आंदोलन पेटवलंय। तर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते, वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर कराडला खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आल्याचं म्हणत कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेल्या आहेत, त्यांची प्रकृती खराब झाल्याचं देखील आपण पाहिलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर येते। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणि मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे। तर सकाळपासूनच परळीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात आहेत। कमानीवर आणि टॉवरवर चढून कराड समर्थक हे आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। तर आज झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी 28 तारखेपर्यंत सुनावण्यात आली आहे। यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे। अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत। मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते शहर पोलीस स्टेशन बाहेर यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। बीड असेल, परळी असेल, या ठिकाणी जाळपोळ देखील पाहायला गेली आहे आणि एकूणच पाहिलं तर सध्या तणावपूर्ण वातावरण परळी शहरामध्ये पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। कराड समर्थक हे सकाळपासूनच चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राजकीय हेतूने आणि खोट्या गुन्ह्यांखाली वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्याचं कराड समर्थकांचं म्हणणं आहे। एकीकडे कराडच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेल्या आहेत, आपल्या लेकाला न्याय द्या, खोट्या गुन्ह्यांखाली त्याला अटक करण्यात आली आहे असं कराडच्या आईचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे कराड समर्थक देखील चांगलेच आक्रमक झाले। तर परळीमध्ये कराड समर्थक सकाळपासूनच आंदोलनाला बसलेले आहेत। टॉवरवर, कमानीवर आणि टायर जाळत त्यांनी आंदोलन केलेलं आहे। या दरम्यान संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या फोटोला देखील जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय आणि त्यानंतर अखेर आता कराड समर्थकांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमका कसा तैनात करण्यात येतोय आणि कशा पद्धतीने पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण दिवसेंदिवस या प्रकरणामध्ये वातावरण तापत चाललंय। आधी फक्त देशमुख कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत होते, आता कराड समर्थक देखील मैदानात उतरलेत।